चांद्यापासून मालवणच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पुन्हा सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल वाचले. तो कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव. जो कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की 15 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा. जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखं वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं आता सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता कसे राहू शकतात सोयाबीनचे दर. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी किती आहे बरं. तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या जो सोयाबीनचा दर आहे तो दर मागच्या 4-8 दिवसामध्ये थोडा घसरला होता, पण हा दर सुधारून पुन्हा एकदा 200-300ची तेजी दाखवत आहे. जर आपण बघितलं तर 8 दिवसापूर्वी सोयाबीनची दर पातळी 7,000 ते 7,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होती. त्यानंतर ती घसरून 6,300 ते 6,600च्या दरम्यान पोहोचली आणि आजच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव पुन्हा एकदा सुधारून 6,500 ते 6,800च्या दरम्यान पोहोचलाय. जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्याला हे समजत नाहीये की मागच्या 15 दिवसामध्ये सोयाबीनच्या दरात एवढा जोरदार चढउतार का येत आहे. सोयाबीनच्या दरात इथून पुढे नक्की तेजी राहणार की मग मंदी राहणार. चला तुम्हाला हे समजावून आता सांगतो. जर आपण बघितलं की सोयाबीनच्या दरात मागच्या एका महिन्यात तेजी का आली तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर एवढं की सोयाबीन निर्यात भारताची वाढली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले होते, ज्याचा आधार खाद्यतेलाला मिळाला आणि खाद्यतेलाचे भाव सुधारले आणि याच्यामुळे कुठेतरी सोयाबीनचे बाजारभाव हे वाढले. आता हे महत्त्वाचे फॅक्टर्स होते की ज्यामुळं आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा वाढताना दिसला. पण सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर सोयाबीन निर्यात जवळपास ठप्प झाली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे कच्च्या तेलाचे भाव 110 ते 115 डॉलर प्रति बॅरेलपर्यंत पोहोचले होते ते आता या ठिकाणी घसरून 90 ते 95 डॉलर प्रति बॅरेलच्या दरम्यान पोहोचले. म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर ज्या कारणांमुळे सोयाबीनच्या दरात तेजी आली होती ते कारण थोडेसे शिथिल झाले आहेत आणि याच्यामुळेच सोयाबीनच्या बाजारभावात थोडीशी घसरण झाली. पण इथून पुढचा जर विचार केला तर सोयाबीनच्या दरात आणखीन घसरण होण्याची शक्यता आहे. याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेमध्ये सोयाबीन पेरणीची आकडेवारी ही या ठिकाणी वाढून येण्याची शक्यता आहे. जर असं घडलं तर तुम्हाला माहिती आहे की याच्यामुळे भविष्यात सोयाबीन उत्पादन वाढण्याची जी शक्यता आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा दर हा दबावात येऊ शकतो आणि आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा दर दबावात आला तर आपोआप देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही घसरताना दिसणार आहे. जर याचा संपूर्ण परिणाम 15 जून नंतर कसा होताना दिसेल हा जर आपला प्रश्न असेल तर लक्षात घ्या, याच्यामुळं 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो वाढण्यापेक्षा घटण्याची शक्यता अधिक असेल आणि अशा परिस्थितीमध्ये 15 जून नंतर सोयाबीनची दर पातळी जर 6 ते 6,500च्या दरम्यान राहिली तर आश्चर्य वाटायला नको. एखाद दुसरी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर भाव 6,700 6,800 पर्यंत राहतील, पण भाव 7,000च्या वर जाण्याची काही शक्यता नाही. म्हणजे 15 जून नंतर सोयाबीनचा दर सध्याच्या लेवलपेक्षा घसरण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये मग आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही कधी करायला पाहिजे. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण सर्वांनी काय करायचं आहे की आता सध्याची दर पातळी ती पण ठीकठाक आहे.
मागच्या 2 दिवसात 300 रुपयाची तेजी आली आहे. माझं तर मत आहे तुम्ही जास्त पुढचा विचार न करता या तेजीत जर सोयाबीनची विक्री केली तर तुमचा खूप खूप फायदा या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यामुळं आपण सर्वांनी सध्या सोयाबीन विकून टाकावं, कारण भविष्य सोयाबीनचं अजिबात उज्ज्वल हे नाही. आता भविष्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव असणार आहे तो कशा पद्धतीनं राहील बरं, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.